नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोस बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस अंतर्गत सहाय्यक परीक्षक ही जी पदं निघाली आहेत, ही पदं अत्यंत छान आणि चांगल्या पद्धतीची पदं आहेत. एका प्रकारे क्लरिकल पद्धतीची पदं आपण म्हणू शकतो महाराष्ट्र पोलीस अंतर्गत. कशा पद्धतीची भरती आहे संपूर्ण डिटेल्स बघूया. परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पद आहे सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक नावाचं पद आहे. पदांची संख्या एकूण 16 आहे. शैक्षणिक पात्रता म्हणाल तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकाल. वयोमर्यादा 18 वर्षे ते 38 वर्ष. ओबीसी आणि SC/ST करता नियमाप्रमाणे सवलत असेल. वेतन बघू शकता 41,800 ते 1,32,300 एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी असेल. आता जाहिरात डिटेलमध्ये बघायची असेल तर एकदा आपण जाहिरात बघून घेऊया. बघू शकता मित्रांनो, ही ती जाहिरात आहे. अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभागाअंतर्गत ही भरती निघालेली आहे. पद बघू शकता सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक. एकूण 16 पदांची संख्या 16. वेतन श्रेणी 41,800 ते 1,32,300 एवढं वेतन असेल. या ठिकाणी आता अर्ज करायला बराच वेळ झालेला आहे. 10/2 पासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, परंतु अजूनही 11/3 म्हणजे मार्चपर्यंत तुम्ही 11 इथे अर्ज करू शकता, म्हणून आपण ही अपडेट या ठिकाणी घेतली आहे. पदं बघू शकता या ठिकाणी सरळ सेवेनी 16 पदं आहेत. कुठल्या रिझर्वेशन कॅटेगरीनुसार कशी पदं आहेत हे तुम्ही संपूर्ण इथे या ठिकाणी बघू शकाल. शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेतील पदवीधर असेल. मुख्य विषय जर तुमचा रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र किंवा उपविषयासह प्रथम अथवा द्वितीय श्रेणीत असेल तर तुम्ही अर्ज करा, किंवा न्याय सहाय्यक विज्ञान शाखेतील पदवीधर म्हणजे BSc फॉरेन्सिक सायन्स तुम्ही असाल तर अर्ज कराल. त्यासोबत महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने जी वेळोवेळी संगणक हाताळणीची जे तुम्हाला पात्रता असणं गरजेचं आहे. सोबत मराठी हिंदीचे ज्ञान तुम्हाला गरजेचं. फिटनेस तुम्हाला शारीरिक पात्रता सुद्धा दिलेली आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासन गृह विभागाअंतर्गत शारीरिक पात्रता तुमची असणं गरजेचं, तीच तुम्हाला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. परंतु त्यामध्ये अपंगांना मात्र या परीक्षेमध्ये अपात्र ठरवण्यात आलेले आहे. वयोमर्यादा बघू शकता 18 ते 38 आहे. नियमाप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी सवलत असेल. आता या ठिकाणी इतर माहिती जर बघायची झाल्यास तर परीक्षा कशी होणार आहे तर बघा, ऑनलाईन पद्धतीने 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा असेल. परीक्षेमध्ये भाग 1 मध्ये 120 गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा आणि भाग 2 मध्ये 80 गुणांची निरीक्षण चाचणी ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी घेण्यात येईल. कुठले विषय असतील संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला त्यांनी दिलेली आहेत. आता परीक्षेचा अर्ज शुल्क काय असेल तर बघा, खुला प्रवर्ग असेल तर 1,000, मागास प्रवर्ग असेल तर 900. माजी सैनिकांकरता कुठलाही परीक्षा शुल्क या ठिकाणी घेण्यात येणार नाही आहे. अर्जाची तारीख पुन्हा एकदा 10/2 पासून सुरुवात झालेली आहे, परंतु 11 मार्च पर्यंत आहे. बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षा असेल. फीस तुम्ही बघू शकता, खुल्या प्रवर्गाला 1,000 रुपये, मागास आणि महिला असतील तर 900. अर्ज तुम्हाला ज्या संकेतस्थळावरून करायचा आहे www.mahacid.gov.in या संकेतस्थळामार्फत तुम्ही अर्ज करू शकाल. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही लिंक असेल. तर मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, इतरांनाही शेअर करा, जेणेकरून अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलवर पुन्हा याल. तेव्हा पुन्हा व्हिडिओ लवकरच. धन्यवाद.